So in ARM there are many modes like user modes. So in user mode generally 2 data registers are visible only and 16 data registers are there. Data registers are typically R0 to R15. जे टोटल 16 रेजिस्टर्स आपण सांगितले त्याचं नाव काय, जसं आपण रजिस्टर बँक मध्ये म्हणतो R0 to R7. Similarly in ARM data registers are R0 to R15. In fact all the registers are referred by R followed by its number. Correct? So out of these register 3 register perform special function. That registers are R13, R14, R15. बघा हे 3 रेजिस्टर लक्षात ठेवा, याचं फंक्शन आपल्याला जास्त महत्वाचं आहे in case of ARM. R13, R14, R15. Out of that R13 is a stack pointer. So that stack pointer refers to as entry point on stack, and this is a critical for implementation of stack in the memory. R14 is a link register. This link register is a register where return address is put whenever a subroutine is called. बघा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग करतायत तर ज्यावेळेस तुमचा सबरुटीन कॉल होतोय, म्हणजे जसं तुम्ही नॉर्मल प्रोग्राम लिहिताना एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली आणि डिले मध्ये गेले, तर डिले मध्ये गेल्यावर काय होतं, फॉर लूप मध्ये जातात किंवा युजिंग टाइमवर तुम्ही डिले जनरेट करतात. तर रिटर्न आल्यानंतर तुमचा प्रोग्राम तिथूनच स्टार्ट झाला पाहिजे ना. तर तो जो पुढची इन्स्ट्रक्शन आहे, डिलेच्या पुढची इन्स्ट्रक्शन, त्याचा जो ऍड्रेस आहे तो R14 या लिंक रेजिस्टर मध्ये कॉपी केलेला असतो. हे लक्षात ठेवा. तर लिंक रेजिस्टरचं फंक्शन आहे, इट कंटेन्स द ऍड्रेस फ्रॉम वेअर द पॉइंटर विल रिटर्न फ्रॉम द सबरुटीन. सबरुटीन मधून पॉइंटर ज्यावर रिटर्न होईल त्याचा ऍड्रेस हा लिंक रेजिस्टर मध्ये असतो. R15चं प्रोग्राम काउंटर माहिती आहे तुम्हाला, ऑब्व्हियसली नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कुठली एक्झिक्यूट होणार आहे तिचा ऍड्रेस प्रोग्राम काउंटर मध्ये असतो. ओके. सो डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट रेजिस्टर R13 and R14 कॅन ऑल्सो बी युज्ड ऍज अ जनरल पर्पज रेजिस्टर. म्हणजे जर त्याचा सध्या वापर नसेल स्टॅक पॉइंटर आणि लिंक रेजिस्टरचा, तर तुम्ही ते जनरल पर्पज रेजिस्टर म्हणजे डेटा स्टोरिंग साठी यूज करू शकता. ओके. सो इन ऍडिशन देर आर 2 स्टेटस रेजिस्टर. हे स्टेटस रेजिस्टर पण फार महत्वाचे आहे. CPSR म्हणजे करंट प्रोग्राम स्टेटस रेजिस्टर अँड SPSR म्हणजे सेव्ड प्रोग्राम स्टेटस रेजिस्टर. हे 2 रेजिस्टर फार महत्वाचे, हे पण लक्षात ठेवा. R13, R14, R15. CPSR म्हणजे करंट प्रोग्राम स्टेटस रेजिस्टर, SPSR सेव्ड program status register. Okay, so when your ARM is operating in 32-bit, it is assumed that all instructions are word aligned. That means all 32-bit instructions start at 32-bit boundary. And what does that implies? It implies that PC value, that is program counter value, is stored effectively in bits from 2 to 31 and bit numbers 2 to 31 with bits 1 0 effectively undefined, are not really useful for referring to an instruction. Okay, so each byte with associated with unique address. So talking of 32-bit boundaries means effectively talking about what blocks of 4 byte. So if there is one instruction starting at location 0, then that instruction will occupy location 0, 1, 2 as well as 3. The next instruction would be located at 4. So therefore these 2 bits, the least significant bits of PC, that is R15, or in a way do not care for operation. So that is why PC value is effectively stored in bits from 2 to 31. So this indicates whatever data is given over here. प्रोग्राम काउंटर मध्ये जो काही डेटा आहे तो बिट नंबर 2 पासून 31 मध्ये स्टोअर केलेला असतो. ओके. त्याचं रिझन काय आहे की कुठलीही एक इन्स्ट्रक्शन जर लोकेशन 0 पासून स्टार्ट होत असेल, ती इन्स्ट्रक्शन लोकेशन 0, 1, 2, 3 कुठली इन्स्ट्रक्शन त्या लोकेशनला ती स्टोअर होऊ शकते. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जी काही लोकेशन 4 ला असेल तर तिथे लिस्ट सिग्निफिकंट बिट जो आहे तो त्याचा R15 मध्ये स्टोअर होणार आहे. त्याच्यामुळे कुठली पण प्रोग्राम काउंटरचा जो काही व्हॅल्यू आहे ती बिट नंबर 2 to 31 इथे लोड केला जातो. हे त्याचं एक रिझन आहे. करंट प्रोग्राम स्टेटस रेजिस्टर इज द it has got a number of bits. It will be 32-bit register.
it is not at all bits are used for the same time. The condition code flags which occupy the higher that MSB, that is arithmetic condition. Negative flag results from ALU, which is typically the most significant bit. It is associated with most significant bit. If it is 1, then can be interpreted as negative result. When we going to signed arithmetic set, Z indicates 0, C indicates carry, V indicates overflow. There is this sticky overflow flag. This is with reference to the saturation arithmetic. There are 2 levels of interrupts with interrupt disable bit. बघा, जो CPR रेजिस्टर मी तुम्हाला सांगितला, करंट प्रोग्राम स्टेटस रेजिस्टर, जसा आपला PSW मायक्रो कंट्रोलर मध्ये आहे, प्रोग्राम स्टेटस वर्ड. प्रोग्राम स्टेटस वर्ड काय करतो की तुमचे जे काही ALU चे ऑपरेशन्स परफॉर्म होतात, अरिथमेटिकल लॉजिकल ऑपरेशन, त्याच्यात पॅरिटी असेल, ओव्हरफ्लो असेल, जे जे काही वेगळे फ्लॅग्स आहे, ऑल दॅट फ्लॅग्स आर ऑल्सो असोसिएटेड विथ CPSR, करंट प्रोग्राम स्टेटस रेजिस्टर. जे काही ALU मध्ये कॅल्क्युलेशन होतात, त्यात जर रिझल्ट जनरेट झाला आणि ते रिझल्ट जर सबट्रॅक्शन नंतर जर निगेटिव्ह रिझल्ट असेल, तर निगेटिव्ह जो फ्लॅग आहे, जो त्या CPSR मधला 31 नंबरचा बीट आहे, मोस्ट सिग्निफिकंट बीट, तो 1 सेट होतो. म्हणजे तो बीट जर 1 असेल तर रिझल्ट हा निगेटिव्ह आहे, तो बीट जर 0 असेल तर रिझल्ट हा पॉझिटिव्ह आहे. सिमिलरली या CPSR रेजिस्टर मध्ये झेड फ्लॅग आहे, म्हणजे 0 फ्लॅग आहे. आन्सर जर 0 येत असेल तर झेड फ्लॅग, कॅरी असेल तर C फ्लॅग आहे, ओव्हरफ्लो साठी V फ्लॅग आहे. तिकडे O फ्लॅग होता, OV, तिकडे OV होता. कुठे? मायक्रो कंट्रोलरच्या PSW मध्ये. इथे V फ्लॅग आहे. इथे एक एक्स्ट्रा स्टिकी ओव्हरफ्लो फ्लॅग पण आहे. ठीक आहे. सो ऑल दिस एक्स्ट्रा फ्लॅग्स आर देअर इन CPSR रेजिस्टर. अगेन हिअर द इंटरप्ट प्रायोरिटी इज 2 लेवल. जसं आपण म्हणतो की प्रायोरिटी बेस्ड इंटरप्ट, बरोबर ना. 2 इंटरप्ट आले की कुठला इंटरप्ट एक्झिक्यूट करायचा आहे त्याच्या प्रायोरिटीवर ठरत असतं. तर हे जे आहे हे कशावर ठरतंय? तुमचं इंटरप्ट 2 लेवल इंटरप्ट आहे. ओके. मग हे 2 लेवल इंटरप्ट घेण्यासाठी जनरली CPSR मध्ये 2 बिट्स त्याच्यासाठी रिझर्व केलेले. एक आहे टी बीट. टी बीट इंडिकेट्स वेदर प्रोग्रामर इज अ थंब मोड और नॉट थंब मोड. जसं मी तुम्हाला वर सांगितलं की ARM7 TDMI, बघा मी इथे तुम्हाला दाखवतो परत. बघा इथे ARM7 TDMI जो आहे याच्यामध्ये तो इंडिकेट करतो की थंब मोड, जसं युजर मोड असतो तसा एक थंब मोड पण असतो. ओके. सो थंब मोड आहे की नाही हे चेक करण्यासाठी तिथे टी बीट आहे. ओके. सो T bit indicates whether programmer is in thumb mode or not thumb mode, because when we actually have an embedded 16-bit processor into 32-bit architecture, so we shall be making use of T bit to know whether operating in thumb mode or ordinary 32-bit mode. बघा, तुमचा जो ARM7 TDMI प्रोसेसर आहे तो तुम्ही 16 बिट मोड मध्ये पण यूज करू शकता किंवा 32 बिट मोड मध्ये पण यूज करू शकता. 32 बिट मोड जो आहे तो त्याचा जनरल मोड आहे. जनरल मोड म्हणजे नॉर्मल ऑपरेशन. आणि थंब मोड मध्ये तुमचा प्रोसेसर हा 16 बिट वरच ऑपरेशन परफॉर्म, तो डेटा परफॉर्म करतो. ओके. सो थंब मोड 16 बिट मोड आहे आणि जनरल युजर मोड हा 32 बिट मोड आहे. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला आता इथे. ओके. So user can also use 16 data register in program and normal operation mode, and that is user mode. These modes are specified by these bits. म्हणजे जो काही टी बीट आहे त्या टी बीट वरून ठरणार की तुम्ही युजर मोड मध्ये असणार आहे, प्रोग्राम मोड मध्ये असणार आहे की नॉर्मल ऑपरेशन मोड मध्ये आहे. ओके. सो सॅच्युरेशन, व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेशन? A minute. Okay. What is saturation? Saturation means when we reach the maximum value or minimum value because of arithmetic operation which may have overflow or underflow. The processor mode are either privileged or non-privileged mode. In privileged mode, it is accepted
it is expected that to have a full read write access to the CPSR. In a non-privileged mode, only read access to the control field of CPSR, but read write access to the condition flags. So this is your generally TDMI mode that we have discussed till this point. Okay. So generally ARM has got 37 registers in all, and typically 20 registers are hidden from the program at different times. Okay, so they are not visible registers, and they are also called banked registers, and this banked register become available only when processor is in particular mode. जनरली ARM7 मध्ये 37 रेजिस्टर्स आहे, त्यातले 20 रेजिस्टर्स हे हिडन रेजिस्टर्स म्हणून ओळखले जातात, ज्याला बँक्ड रेजिस्टर असे म्हणतात. बँक्ड रेजिस्टर असं पण म्हटलं जातं. ओके, ते जे 20 रेजिस्टर आहे ते ठराविक मोडमध्ये फक्त युजरला विजिबल आहे, अदरवाइज दे आर नॉट विजिबल. इनफॅक्ट प्रोसेसर मोड्स अदर दॅन सिस्टीम मोड हॅव टू सेट ऑफ असोसिएटेड बँक्ड रेजिस्टर दॅट आर सबसेट ऑफ दिस 16 रेजिस्टर. जे आपले मेन 16 रेजिस्टर आहे R0 to R15, त्याचे ते सबसेट म्हणून काम करतात युजर मोडमध्ये. दिस बँक्ड रेजिस्टर हॅव 1-to-1 मॅपिंग विथ द युजर मोड रेजिस्टर्स. So what happens? Let us look at this. Let us consider we are using the user mode. In user mode, 16 registers which are available, and current program which is getting executed, that status would be reflected in CPSR register. Okay. So if the processor goes into some other mode, let us say FIQ mode. FIQ हा interrupt mode आहे. So FIQ is first interrupt request and IRQ is interrupt request mode. FIQ म्हणजे काय आहे? A first interrupt request. IRQ is interrupt request mode. So now in FIQ mode, what will be find that have got banked register R8, R9, R10, R11, R12 becoming available as well as R13 and R14. बघा, हे जे टोटल मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ मोड्स आहेत ARM7च्या ऑपरेशनचे. बघा, युजर मोड आहे, FIQ मोड आहे, IRQ मोड आहे, SVC मोड आहे, अनडिफाइंड मोड आहे आणि अबॉर्ट मोड आहे. बरोबर. आणि एक हॉरिझॉन्टलला एक डॉटेड लाईन आहे, त्या लाईनच्या खाली थंब स्टेट हाय रेजिस्टर्स आहे आणि त्या लाईनच्या वरती थंब स्टेट लो रेजिस्टर आहे. ओके. सो FIQ मोड मध्ये बघा, युजर मोड R0 to R7 आणि R15 आणि OPSR हे जे आहे ते अवेलेबल नाही. हे रेजिस्टर्स अवेलेबल नाही. हा बघा, जे काही शेडेड पोर्शन मधले रेजिस्टर्स आहे FIQ मध्ये तुम्हाला दिसत आहेत. SPSR म्हणजे सेव्ड प्रोग्राम स्टेटस रेजिस्टर. मग CPSR जो आहे तो CPSR तुमच्या FIQ मोड मध्ये तुम्हाला यूज करण्यासाठी अवेलेबल नाही. SPSR म्हणजे त्याचं प्रत्येक रेजिस्टरचं जे काही सेव्ड स्टेटस आहे ते तुम्हाला तिथे दिसणार आहे, आणि R8 पासून R14 एवढेच रेजिस्टर तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. प्रोग्राम काउंटर हा R15 पण अवेलेबल नाही. IRQ मोड काय आहे? इंटरप्ट रिक्वेस्ट मोड आहे. म्हणजे इंटरप्ट मध्ये गेल्यावर, त्या इंटरप्ट मध्ये गेल्यावर जे R0 to R12 परत R15 आणि CPSR हे रेजिस्टर्स अवेलेबल नाही. 16 पैकी फक्त तुम्हाला R13, R14 आणि SPSR तुमचा स्पेशल फंक्शन रेजिस्टर हे 3 रेजिस्टर अवेलेबल आहे. SVC मध्ये पण सुपरविजरी कंट्रोल, SVC मीन्स सुपरविजरी कंट्रोल मोड, याच्यामध्ये पण IRQ मध्ये जे अवेलेबल आहे तेच अवेलेबल आहे. परत अनडिफाइंड मोड मध्ये पण सेम S13, S14, SPSR अवेलेबल आहे. युजर मोड जो अबॉर्ट मोड आहे त्याच्यामध्ये पण सेम रेजिस्टर्स अवेलेबल आहे. मीन्स यू आर गेटिंग मॅक्सिमम ऍक्सेस ऑफ रेजिस्टर इन युजर डिफाइंड मोड अँड लेस दॅन दॅट इन FIQ मोड. Else only 3 registers are available for the operation purpose. Correct? So these are the total number of registers that are available. Correct? Is there any doubt? Supervisory mode मध्ये पण 3च registers आहे.
अबॉर्ट आणि अनडिफाईन्ड मोडमध्ये पण 3 रेजिस्टर्स आहे. IRQ मध्ये पण 3 रेजिस्टर्स आहे. FIQ मध्ये R8 to R14 आणि SPSR आणि युजर मोडमध्ये सर्व रेजिस्टर्स हे युजरला ऍक्सेस करण्यासाठी अवेलेबल आहे. नाव दिस इज युअर जनरल वर्किंग ऑफ 32-bit ARM processor. Now what we'll do, we'll learn about TDMI, ARM7 TDMI. So TDMI stands for thumb. T is for thumb. Thumb means what? That I already stated you. की 32-bit ARM आर्किटेक्चर जर तुम्हाला 16-bit मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला जो काही आपला 32-bitचा जो काही तुम्हाला CPSR सांगितला, त्या 32-bitच्या CPSR मध्ये एक टी बीट आहे, टी बीट. तर टी बीट ज्यावेळेस तुम्ही 1 सेट कराल थंब मोड मध्ये जाईल, टी बीट ज्यावेळेस तुम्ही रिसेट कराल तो जनरल 32-bit मध्ये येईल. सो थंब मोड मध्ये तुमचा ARM हा 16-bit मध्ये वर्क करतो. TDMI मधला टी आहे थंब, डी अँड आय, जो सेकंड वर्ड आहे डी आणि लास्ट वर्ड आहे आय, इट टुगेदर comprise the on-chip debug facility offered on ARM core. On-chip debug facility. Okay. So this stands for debug signal and embedded ICE in circuit emulator. इन सर्किट एम्युलेटर म्हणजे काय, तुम्ही सर्किट मध्ये असतानाच त्यामध्ये डिबगिंग करू शकतात. सो इट इज इन सर्किट एम्युलेटर. सो डिबग इन सर्किट एम्युलेटर. DI stands for debug embedded ICE logic. And M stand for, it signifies the support of 64-bit results and enhanced multiplier. So this multiplier is now standard on ARM V4 architecture. So TDMI means T stands for thumb, DI stands for debug in circuit emulator, and M stands for multiplier. Means it also supports the 64-bit results. रिझल्ट तुम्ही 64 बिटचे पण तुम्ही ते सपोर्ट करू शकतात. जसं आपण म्हणतो की मल्टिप्लिकेशन नंतर 8 बिटचा रिझल्ट हा 16 बिट पण जनरेट होऊ शकतो मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन मध्ये. सिमिलरली हिअर 32 बिटचा पण त्याच्या पुढचा म्हणजे 64 बिट मध्ये वर्क करू शकतो. नेक्स्ट इज थंब 16-bit इन्स्ट्रक्शन. आता हा थंब काय आहे, थंब मोड काय आहे? So with growing code and data size, memory contributes to the system cost. The need to reduce the memory cost leads to similar code size and use of narrower memory. Therefore, ARM developed a modified instruction set to give market-leading code density for compiled standards C language. There is also the problem of performance loss due to using a narrow memory path, such as 16-bit memory path. With 32-bit processor, the processor must take 2 memory access cycle to fetch an instruction or read and write data. To address this issue, ARM introduced another set of reduced 16-bit instructions labeled thumb. हे जे काही ऍड्रेस इश्यू आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी 16-bit reduced instruction set तयार केलाय, ज्याला आपण नाव दिलं thumb. So based on the standard of ARM 32-bit instruction set, for thumb to be used, the processor must go through a change of state from ARM to thumb in order to begin the execution of 16-bit code. This is because the default state of ARM is 32-bit. Therefore, every application must have a code at boot up that is written in the ARM. If the application code is to be compiled entirely for thumb, then the segment of ARM boot code must change the state of processor. Once this is done, 16-bit instructions are fetched seamlessly into the pipeline without any result. It is important to note that architecture remains the same. The instruction set is usually a reduced set of ARM instruction set, and only instructions are 16-bit. Everything else in the core will still operate at 32-bit. The application code compiled in thumb is 30% smaller on an average that the same code applied in ARM. Normally 30% faster when using narrow 16-bit system. See, ARM 16-bit instructions का गरजेचे? सगळ्यात महत्वाचं, जो काही ARM आहे, ARM कोडची साईज खूप जास्त असते.
32 बिट कोड जो आहे त्याची साईज खूप जास्त असते. फॉर स्टोरिंग दिस लार्ज कोड वी रिक्वायर द 32 बिट मेमरी साईज आणि ज्याची कॉस्ट जास्त असते. सो फॉर दॅट थंब इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये इन्व्हेंट केल्या, ज्याच्यामध्ये 16 बिटचा कोड तुम्ही तयार करू शकता. आणि 16 बिटचा कोड तयार करण्यासाठी तुम्हाला सीपीएसआर मध्ये थंब बिट दिलेला आहे. तो थंब बिट सेट केला की आर्म तुमचा 16 बिट मध्ये जाणार आहे. आणि ज्याच्यामुळे तुमचा जो प्रोसेसर आहे, लास्ट लाईन मध्ये त्यांनी दिलंय बघा, की 16 बिटचा ज्यावेळेस कोड तुम्ही थंब कोड बनवतात, पूर्ण जो कोड आहे तो 30% तुमचा स्मॉलर आहे ऍव्हरेज तुमच्या आर्म 732 बिट कोड पेक्षा. म्हणजे साईज कोडची कमी झाली, मेमरी कमी लागणार आहे, आणि तरी पण तो 30% मोर फास्टर आहे, म्हणजे एक्झिक्युशनसाठी मोर फास्टर आहे. सो थंब जो काही कोड, थंब जो काही तुमचा आर्मने प्रोव्हाइड केलेला आहे, थंब मोड हा ऍडव्हान्टेजियस मोड आहे. ओके, इज देअर एनी डाऊट?